ऊसामध्ये जे आहे आता चाबूककानी रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे। आता तुम्ही बघू शकतात हा अशा प्रकारचा रोग आहे। हा चाबूककानी म्हणजे ऊसाला भाल्यासारखे टोक येणार, उंच दांडासारखा राहणार, याला चाबूककानी असं म्हणतात। म्हणजे व्हाईट स्मट असं इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे। आता तुम्ही हे बघू शकतात, हा इथं आहे, पाठीमागच्या साईडला तिथं सुद्धा दिसत असेल। तर या रोगाचे कारण काय आहेत मित्रांनो, याच्यावर उपाययोजना काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। बऱ्याच शेतकऱ्यांचे मित्रांनो मला ह्या वर्षी जे आहेत उन्हाळ्यामध्ये कॉल आले की बाबा आमच्या ऊसामध्ये खोडवा पीक असेल किंवा काही जणांच्या लागणीमध्ये तर प्रॉब्लेम कमी, पण खोडवा ऊस पिकामध्ये सर्रासपणे हा प्रॉब्लेम दिसून येणार आहे की ऊसामध्ये चाबूककानीचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे। तर मी याच्यावर एक संपूर्ण व्हिडिओ बनवायची म्हणलो, कारण की महाराष्ट्रातील जे पण ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना याचा फायदा होईल। तर तुम्हाला सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये ज्या उपाययोजना करायच्यात मी सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या ऊसामध्ये चाबूककानी रोग हा नाहीसा होईल आणि इथून पुढे त्याचा प्रसार जो पण थांबून जाईल। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही जी ऊसाची जात आहे ही 10,001 आहे आणि ही खोडवा ऊस आहे। हा 4थ्या वर्षीचा खोडवा ऊस आहे आणि या खोडवा ऊसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो चाबूककानी रोग हा आढळून येत आहे। याचे कारण काय आहेत ते सुरुवातीला आपण पाहून घेऊयात। तर हा मित्रांनो बुरशीजन्य रोगामुळे हा प्रसार याचा होतो आणि अतिशय घातक बुरशी आहे मित्रांनो। युसिटिलागो स्कायटोमिनिया या नावाची जी बुरशीजन्य रोग आहे मित्रांनो, याच्यामुळे काय होतं, याचा प्रसार होतो आणि ह्याच बुरशीमुळे मित्रांनो आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये 30 ते 70% घट जाणून येते। तर ह्याचा कारण काय मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाचे कारण जर बघायला गेलं तर खोडवा ऊस पीक म्हणजे लागणीमध्ये याचं प्रमाण अतिशय कमी आहे। एखाद्या वेळेस ज्या शेतकऱ्याला पाण्याचा ताण कमी पडला आहे अशा एखाद्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला हा चाबूककानी रोग हा आढळून येईल। पण खोडवा ऊस पीक असेल आणि जर तुमचा ऊस 15 फेब्रुवारीच्या पुढे तुटलेला असेल किंवा ऊस जरी लवकर तुटला असेल, पाण्याचा ताण पडला असेल, तरीसुद्धा तुम्हाला या रोगाचा प्रसार जो आहे मित्रांनो हा जास्त प्रमाणामध्ये आढळून येईल। अशा प्रकारचे काळं मित्रांनो, जे आपलं मक्याचं कणीस असतं त्याला जो काळा वर तुरा येतो, अशाच प्रकारचा ह्या ऊसाच्या मधून हा तुरा येतो आणि याच्यामुळे काय होतं, ऊसाला कसल्याही प्रकारचं आपल्याला याच्यातून उत्पादन भेटत नाही। म्हणजे ह्या चाबूककानी रोग ह्या ज्या पूर्ण बेटामध्ये आलेल्या ह्या बेटाच्या बाजूचे जेवढे ऊस आहेत ह्यांची गवताळ वाढ होणार आहे, म्हणजे नुसतं आपल्याला पाला हा दिसणार आहे आणि याच्यामध्ये ऊसाचे पेऱ्याची जी संख्या भेटणार आहे आपल्याला ती बारीक भेटणार आहे आणि 5-6 पेरे भेटणार। पूर्ण ऊस याचा कधीही रूपांतर होत नाही। त्याच्यामुळे आपल्याला हा जो काय ऊस आहे किंवा जे पण बेटावर आपल्याला हा रोग आढळून आलेला हा आपल्याला नाहीसाच करावा लागतो। हे बेट किंवा हा जो चाबूक दिसायला आपल्याला हा तोडून एखाद्या पिशवीमध्ये भरूनच आपल्याला याचा नाहीसा करता येतो। याच्यावर दुसरा चांगला उपाय काही नाही। आता कारण जर बघायला गेलं तर सगळ्यात चांगल्या ज्या जाती मित्रांनो 86-032 265 याच्यावर जरा प्रमाण याचं कमी येतं। तुम्ही 8,005 10,001 अशा जातीची निवड करा। इतर ज्या पण जाती आहेत मित्रांनो याच्यावर जास्त प्रमाणामध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येतो। 10,001 ऊस सुद्धा ही चांगली आहे, पण आता हे 4थ्या वर्षीचा ऊस आहे, आम्हाला याच्यामध्ये पाण्याचा ताण पडला आणि ऊस उशिरा तुटला आणि पाण्याची जी पण पाळी लवकर द्यायची होती तिला उशीर झाला, त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव आता वाढलेला आहे। आणि आता उपाययोजना काय, दुसरं एक कारण का, आता याच्यामध्ये तण तुम्ही बघत असाल, तणामुळे सुद्धा मित्रांनो ह्या बुरशीचा प्रसार जो आहे तो वेगाने होतो। त्यामुळे आपल्याला तण नियंत्रण करणं सुद्धा गरजेचं आहे। आता बरेचसे शेतकरी काय करतात, तर ज्यावेळेस पण ऊसाची लागवड वगैरे करत असतात त्यावेळेस बीज प्रक्रिया किंवा बेणे प्रक्रिया ही करत नाहीत। म्हणजे काय, तर साप बुरशीनाशक असेल, कार्बोडिझम असेल किंवा मॅनकोझेब असेल, हे तुम्ही 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर 15 ते 10 मिनटं असे त्यामध्ये कांड्या जर बुडून ठेवल्या तर याला आपण त्या रोगापासून, बुरशीजन्य रोगापासून बचाव करू शकतो। तो अशा प्रकारे तुम्ही हा एक उपाययोजना झाली। बाकी फवारणीद्वारे बऱ्याचशा शेतकऱ्याला किंवा कृषी विभाग असेल काही जण सांगतात की फवारणीद्वारे तुम्ही या रोगावर नियंत्रण करू शकतात का नाही। तर फवारणीद्वारे जर मित्रांनो तुम्ही याचं नियंत्रण जर करत असाल, जर तुमच्या प्लॉटमध्ये चाबूककानी आली नसेल तर तुम्हाला फवारणीचा रिझल्ट चांगला भेटेल। म्हणजे टिल्ट जे नावाचं बुरशीनाशक भेटतं ते तुम्ही फवारणीद्वारे वापरू शकता। ट्युबिक्विनोझोल असेल किंवा ॲझोट्रोबॅस्टिन असेल, ह्या प्रकारचं बुरशीनाशक तुम्ही फवारणीमध्ये जर वापरलं आणि जर चाबूककानी जर आलेली असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही फवारणी केलं तर हा काही रोग नाहीसा होत नाही, कारण हा मुळातील बुरशी आहे मित्रांनो। आंतरप्रवाही जे बुरशीनाशक याचा रिझल्ट याला जरी वापरलं तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट येत नाही। याचा सगळ्यात चांगला जर उपाय किंवा याच्यावर जर तुम्हाला निदान जर करायचं असेल तर ही अशा प्रकारची चाबूककानी इथून मोडायची आणि ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन आपल्याला टाकायची आणि तुमच्या ऊसाच्या प्लॉटच्या बाहेर नेऊन याला जाळायचं आहे। हा एक झाला सोपा मार्ग। दुसरा एक जरा अवघड आहे पण याचा रिझल्ट जरा चांगला येतो। आता हा जो ऊसाचा जो बेड दिसत आहे हा बेड बुडापासूनच आपल्याला उपटून काढायचा आहे। बारक्या कुदळीच्या साहाय्याने तुम्ही ती खोडून काढायची आणि पूर्ण ह्या कानेसहितच तुम्ही
प्लॉटच्या बाहेर नेऊन टाकायची, तरी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे ह्या चाबूक कानीवर नियंत्रण करता येतं. मित्रांनो, हा जो चाबूक कानी रोग आहे हा येऊ नये म्हणून आपल्याला काळजी काय घ्यायची, तर वारंवार एकाच प्लॉटमध्ये आपल्याला ऊसाची लागवड करायची नाही. एखाद्या वर्षी तुम्ही कडधान्याची लागवड करा, एखाद्या वर्षाचा गॅप किंवा 2 वर्षाचा जर गॅप ठेवला तर तुम्हाला हा रोग पुन्हा तुमच्या प्लॉटमध्ये 2-4 वर्ष येणार नाही. आणि बेननिवड पण मी तुम्हाला सांगितले की 86-032 असेल, 265 असेल, 10,001 असेल, 8,005 असेल, या जाती ज्या आहेत ह्या कमी बळी पडतात ह्या रोगाला. इतर जाती ह्या जास्त प्रादुर्भाव याचा आढळून आलेला आहे. तुम्ही ह्या उपाययोजना करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, तर ऊस तुमचा कधीही 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये तोडा आणि ऊस तुटल्यानंतर एक 8 दिवसाचा गॅप दिल्यानंतर बुरशीनाशकची जी फवारणी करताल तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही लवकर पाण्याची पाळीही द्या. जसं जसं पाण्याला उशीर होईल, कडक ऊन असेल किंवा कोरडं हवामान असेल, म्हणजे थोडक्यात काय उन्हाळ्यामध्ये, तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढतो. एक बेट आज तुम्हाला दिसेल, पुढच्या 15 दिवसांनी त्याचं रूपांतर दुसऱ्या बेटावर झालं असेल, कारण की ह्याचे जे बीजाणू आहेत हे दुसऱ्या प्रकारच्या झाडावर जातात. त्यामुळे जर तुम्हाला दिसून आलं तर एखादी बुरशीनाशकाची फवारणी स्वस्तामधली टिल्ट ही तुम्ही करू शकता. तर कमी प्रमाणात जरी वापरलं तरी चालतं, बाकी काही वापरू नका. जर तुम्हाला कुणी म्हणत असेल की चाबूक कानी रोगावर हे बुरशीनाशक वापरलं तर रिझल्ट येईल, असं काही होत नाही मित्रांनो. चाबूक कानी रोग हा फक्त आणि फक्त तुम्हाला ही जी कानी दिसालेली ही तुम्हाला कट करून एखाद्या पिशवीमध्ये भरायची प्लॅस्टिकच्या, किंवा खालच्या बोर्डापासून जे बुडका आहे तिथून तुम्हाला उपटायची आणि प्लॉटच्या बाजूला बाहेर नेऊन टाकायची आणि जाळून टाकायची. हाच एकमेव उपाय आहे. अशाच प्रकारे तुम्ही चाबूक कानी रोगावर नियंत्रण करू शकता. आणि मित्रांनो, ऊस पिकाबद्दल आपण मार्गदर्शन देतोय, नाममात्र शुल्क आहे, अतिशय माफक दरात, म्हणजे फक्त 99 रुपये आपण फीस घेतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऊस पिकाचं संपूर्ण नियोजन असेल किंवा तुम्हाला कुठल्याही अडचणी असेल त्याच्याबद्दल मार्गदर्शन भेटून जाईल. तुम्ही मला व्हॉट्सअपवर संपर्क करू शकतात. 90 11 58 54 44 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही हाय टाकून दिल्यानंतर तुम्हाला याच्याबद्दलची सविस्तर कशा प्रकारे तुम्हाला नोंदणी करायची तुम्हाला ही भेटून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.